BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. आपली बॉडी काही ऍक्टिव्हिटी न करता फक्त श्वास घेणे, त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन आणि बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करणे, त्यानंतर सेलचं रिजनरेशन यासारख्या ज्या बेसिक आणि नेसेसरी गोष्टी असतात आपल्या बॉडीमधल्या, त्याला ज्या मिनिमम कॅलरीज आपल्या बॉडी बर्न करत असते किंवा ज्या मिनिमम कॅलरीज लागत असतात त्याला BMR असं म्हणतात. BMR काढण्यासाठी भरपूर कॅल्क्युलेटर्स वगैरे अवेलेबल आहेत इंटरनेटवर. पण ही जी पद्धत आहे आपल्याकडं, हा जो फॉर्म्युला आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तो मेन्स आणि वुमेन्ससाठी, तो फॉर्म्युला एकदम अचूक आणि ॲक्युरेट तुमचे BMR काढून देत असते. मेन्समध्ये BMR काढायचा फॉर्म्युला आहे 10 मल्टिप्लाइड बाय वेट इन केजीज प्लस 6.25 मल्टिप्लाइड बाय हाईट इन सेंटीमीटर्स मायनस 5 मल्टिप्लाइड बाय एज प्लस 5. तसंच वुमेनसाठी फॉर्म्युला आहे 10 मल्टिप्लाइड बाय वेट इन केजीज प्लस 6.25 मल्टिप्लाइड बाय हाईट इन सेंटीमीटर्स मायनस 5 मल्टिप्लाइड बाय एज मायनस 161. BMR मध्ये मिळालेले जे नंबर्स असतात त्याला जर तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज मिळत असतात. तुम्हाला तुमचा ऍक्टिव्हिटी फॅक्टर कोणता आहे तुम्हाला फक्त ओळखलं पाहिजे. जसं की फार कमी ऍक्टिव्ह असता किंवा एक्सरसाइज करत नाही, अशा वेळेला तुम्हाला BMRला 1.2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज मिळतील. तसंच तुम्ही लाईट ऍक्टिव्ह असताय, वीकमधून 2 ते 3 वेळेलाच वर्कआउट करताय, अशा वेळेला तुम्हाला BMRला 1.375 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज मिळतील. त्यानंतर तुम्ही मॉडरेट ऍक्टिव्ह असाल, वीकमधून 3 ते 5 वेळेला एक्सरसाइज करत असाल, अशा वेळेला तुम्हाला BMRला 1.55 ने मल्टिप्लाय करायचं. तसंच तुम्ही जास्त ॲक्टिव्ह असाल, वीकमधून 5 ते 6 वेळेला एक्सरसाइज करत असाल, अशा वेळेला तुम्हाला BMRला 1.725 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हायपर ॲक्टिव्ह असताय, हेवी फिजिकल जॉब करत असताय, वीकमधून 6 ते 7 वेळेला एक्सरसाइजसुद्धा करताय, अशा वेळेला तुम्हाला 1.9 ने BMRला मल्टिप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी माझा BMR आणि मेंटेनन्स कॅलरीज काढून दाखवतो. त्यासाठी मला लागणार आहे माझं वेट, माझी हाईट आणि माझं एज आणि माझा ॲक्टिव्हिटी फॅक्टर जो की आहे व्हेरी ॲक्टिव्ह. BMR काढण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आहे. त्यामध्ये 10 मल्टिप्लाइड बाय 79 माझं वेट प्लस 6.2 मल्टिप्लाइड बाय 174 माझी हाईट मायनस 5 मल्टिप्लाइड बाय एज 31 प्लस 5 असं कॅल्क्युलेट केल्यानंतर मला माझा BMR मिळाला 1728. त्यानंतर मिळालेल्या BMRला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्या ॲक्टिव्हिटी फॅक्टरनी. त्यानंतर मला मेंटेनन्स कॅलरीज मिळाल्या ज्या की आहेत 2981. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज मिळतील ॲक्युरेट. आणि यामध्ये तुम्हाला जर ऍडजस्ट करायचं असेल, जसं की तुम्हाला वेट लॉस करायचा आहे, तर अशा वेळेला तुम्हाला यामध्ये 300 ते 500 कॅलरीजचा डेफिसिट ठेवायचा आहे. समजा तुम्हाला वजन वाढवायचं आहे किंवा मसल गेन करायचं आहे, अशा वेळेला तुम्हाला 300 ते 500 कॅलरीजचा सरप्लस ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मेंटेनन्स BMR काढू शकता, मेंटेनन्स कॅलरीज काढू शकता आणि त्यामध्ये तुम्ही सरप्लस आणि डेफिसिट करून तुमचं वजन कमी जास्त करू शकता.